राज्यावरचं कर्जाचं प्रमाण आणि राजकोषीय तूटही मर्यादित असून भांडवली खर्चात झालेली वाढ विकासाचं चित्र मांडणारी मुख्यमंत्री. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट देशात सर्वात आधी गाठेल. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यातल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारनं योग्य ती कार्यवाही करण्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सूचना. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार. विधिमंडळात झालेल्या विशेष चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा. जागतिक युद्धजन्य परिस्थितीत काँग्रेस आणि डावे देशात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यापासून सावध राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. लोकसभा अध्यक्षपद हे पक्षातीत असून त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणणं दुर्दैवी. अमित शहा यांची काँग्रेसवर टीका. अविश्वास प्रस्ताव नामंजूर. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. राज्यात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून LPG उत्पादनातही वाढ झाली आहे. पेट्रोलियम विभागानं केलं स्पष्ट. बारा वर्षांपासून कोमात असलेल्या युवकाच्या निष्क्रिय इच्छामरणाच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. भारतातली अशी पहिलीच घटना. आणि छत्तीसगडमध्ये 108 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 44 महिला नक्षलवाद्यांचा समावेश. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी